मुंबईला फुलपाखरू आणि बेबल्याचं लगीन हे 3 शॉर्ट फिल्म तयार होत आहेत. तिचे दिग्दर्शक विकास पांचाळ आहेत. आणि आज म्हणजे 2026चं हे पहिलंच आज ते मुहूर्त होते साईबाबा मंदिर साईनाथ नगर इथे. आज हे मुहूर्त म्हणजे संपन्न झालं आहे. यांच्या ह्या जे शॉर्ट फिल्म आहेत किंवा हे जे दिग्दर्शित करतायत तर त्यांच्या आमच्या सर्व शुभकामना आहेत ठाणेकरांकडून पण आणि साईनाथ नगरचे मंदिराचे जे ट्रस्ट आहेत यांच्या वतीने पण यांना शुभेच्छा देतो. विकास पांचाळ यांना की हे तुमचं जे तुमचे प्रोजेक्ट चालू केलं आहे ते चांगल्या तऱ्हेने समाजासमोर येईल एवढे आम्ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जय साईनाथ महाराज की जय. नमस्कार. महालक्ष्मी प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक श्री विकास पांचाळजी यांनी शारदियाला मुंबईला आणि फुलपाखरू आणि बेबल्याचं लगीन हे जे काही प्रोजेक्ट हाती घेतले ठाण्याच्या गुलसवाडीमध्ये काजवाडीचे एक मंदिर आहे साईबाबा मंदिर तिथं आज म्हणजे ह्या शुभ कार्याला सुरुवात केली आहे. तरी साईबाबा आमच्या सर्व टीमला आशीर्वाद देव एवढी साईबाबांची प्रार्थना. नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती बायरामा अनुपमा तुमचं सर्वप्रथम नवीन वर्षासाठी स्वागत करते आणि साईबाबांचं दर्शनाने स्वागत करते. आज माझे बाबा इथे बसून तुम्ही समोर आहात आणि समोर आणखीन गोष्ट म्हणजे आमचे आवडते मित्र विकास पांचाळ यांनी घेतलेलं मोठं पाऊल. महालक्ष्मी प्रोडक्शन यांच्या अंतर्गत शारदियाला मुंबई बेबल्याचे लग्न फुलपाखरू हे 3 शॉर्ट फिल्म ते करायला निघालेले आहेत आणि साईबाबा त्यांना नक्कीच ताकद देतील आणि परमेश्वराच्या कृपेने एवढं चांगलं होत असेल तर तुम्ही कुठे कमी आहात. प्रेक्षक हो विकास पांचाळ यांना भरभरून दंड आशीर्वाद द्या आणि त्यांना पुढे जाण्याची संधी द्या. नमस्कार. नमस्कार. मी प्रज्ञा राहुल काटे. माझं ॲक्च्युली पहिल्यांदाच या चित्रपटसृष्टीत मी पदार्पण केले आणि विकास पांचाळ यांचं महालक्ष्मी प्रोडक्शन अनुषंगाने मला खास भूमिका मिळाली जी मला अनपेक्षित आहे. पण तरीसुद्धा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद खूप मोलाचा ठरणार आहे आणि खूप तुमचा सपोर्ट मिळावा. नमस्कार दोस्तों, मैं अमन कोरी आज गुलसवाड़ी में मेरे दोस्त विकास पंचाल उनकी महालक्ष्मी प्रोडक्शन चारमीनाला मुंबईला और बेबल्याचं लगीन फुलपाखरू ये 3 मूवी जो 20 जैन इसी साल से स्टार्ट होने वाली है. इसके आज साईबाबा मंदिर में यहाँ की ओपनिंग है गुलसवाड़ी थाने में. मुझे बहुत खुशी है. राजेश लोखंडे जी के साथ पहले काम कर चुका हूँ. सुरेश लोखंडे जी हाँ और ये सब इस ओपनिंग में आज मौजूद है और विकास जी मेरे बहुत अच्छे मित्र भी हैं और हमने पहले भी काम कर चुके हैं एक साथ. और ये फिल्म 20 जैन से इसका शूट चालू होगा एंड उसके हिसाब से बाद में डिपेंड करता है कि ये मूवी मतलब कैसे शेड्यूल में कितने शेड्यूल में कंप्लीट होगी बिकॉज ये 3 मूवी एक साथ स्टार्ट कर रहे हैं. तो मेरी शुभकामनाएं विकास जी को और पूरी टीम को.